मंत्रिपदासाठी दादांचा नवा फॉर्म्युला. काही मंत्र्यांना 2.5 वर्षांचं मंत्रिपद. मंत्रिपदाबाबत अजित पवारांचे संकेत. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद मिळाली. त्यामुळे अजित पवारांनी 5 दिग्गज मंत्र्यांचा पत्ता कापत नव्या आमदारांना संधी दिली आहे. तर शपथविधीपूर्वीच अजित पवारांनी 2.5 वर्षांच्या मंत्रिपदाबाबत मोठं विधान केलंय. आज आता मंत्रिमंडळामध्ये सगळ्यांनाच वाटतं मला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी. जागा मर्यादित असतात, सगळेच ताकदीचे असतात, सगळेच योग्यतेचे असतात. पण साधारण मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळेस 1.5 वर्षाची कारकीर्द ही काहींना मिळालेली आहे. ह्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारण डोक्यामध्ये आम्ही लोकांनी असं ठरवलेलं आहे, काही 2.5 वर्षाकरता काहींना संधी द्यायची, म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्याच्यामध्ये सामावून घेतले जातील. अनेक जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल, अनेक भागाला त्याच्यातनं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळेल. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांसह 9 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यातील 5 मंत्र्यांचा पत्ता कापत अजित पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यासाठी अजित पवारांनी इच्छुकांची संख्या जास्त असल्याचं कारण दिलंय. इतकंच नाही तर सर्व जाती धर्माला आणि सर्व प्रदेशांना मंत्रिपदाची संधी देण्याचा विचार असल्याचं सांगितलंय. मात्र अजित पवारांच्या मंत्रिमंडळात दिग्गज नेत्यांना डावलल्यानं आगामी काळात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळं अजित पवार नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी नेमकी कोणती रणनीती आखणार याकडेच लक्ष लागलंय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.